तर इथे मी बनवायला घेतलेली होती नानखटाई आणि त्या नानखटाईचं रूपांतर झालं आहे कुकीजमध्ये. अगदी सुंदर बनून तयार झालेली आहे, कसल्याही प्रकारची गडबड झालेली नाही आहे इथे. आणि त्याचबरोबर त्याचा टेस्ट जो आहे तो अगदी म्हणजे मलाईसारखा लागतो आहे, अगदी मिल्कसारखी याची टेस्ट लागत आहे, अगदी दुधासारखी याची टेस्ट आहे. तर नक्की ही कुकीज ट्राय करा, म्हणजे ही नानखटाई ट्राय करा. तुमच्या घरात लहानापासून मोठे सगळेच आवडीने देखील खातील. तर इथे मी नानखटाई बनवण्यासाठी अर्धा कप घी घेतलेला आहे. तुमच्याकडे जर गाईचं किंवा म्हशीचं जेही घी असेल ते तुम्ही यामध्ये यूज करू शकता. फक्त एकच करायचं आहे, ते फ्रीजमध्ये नको ठेवलेलं असायला. फ्रीजमध्ये काही टायमाला तूप देखील खराब होत असतं, म्हणून लोक फ्रीजमध्ये ठेवत असतात स्टोअर करायला. तर फ्रीजमध्ये न ठेवता ते बाहेरच राहू द्यायचे आहे. जर का तुमच्या फ्रीजमध्ये असेल ठेवलेलं तर तुम्ही ते अगोदरच 3 ते 4 तास अगोदर ते बाहेर काढून ठेवायचं आहे, जेणेकरून ते रूम टेम्परेचरवर येईल म्हणून. तर त्यामध्ये मी आता 1 कप पिठी साखर घातलेली आहे. तर पिठी साखर ही तुम्ही पाऊण कप किंवा 1 कप तुमच्या इच्छेनुसार कमी जास्त करू शकतात. तुम्हाला जर जास्त गोड हवं नसेल तर तुम्ही पाऊण कप देखील यामध्ये पिठी साखर ही घालू शकतात. तर इथे व्यवस्थित अशी तुपामध्ये ही पिठी साखर मस्तपैकी अशी फेटून घ्यायची आहे. जसं क्रीम असतं ना त्यासारखी आपल्याला ही पिठी साखर अशी फेटून घ्यायची आहे. तर अगदी क्रीममध्ये रूपांतर होईल या पिठी साखरचं आणि घीचं, तोपर्यंत आपल्याला ही पिठी साखर अशी फेटत जायची आहे. तर इथे मी पिठी साखर ही व्यवस्थित अशी फेटून घेतलेली आहे. आता आपण एक पाणीची वाटी घेणार आहोत. त्या वाटीमध्ये मी थोडीशी तुम्हाला फेटलेलं घी आणि साखर टाकून दाखवणार आहे. बघू शकता आपण तळाशी बिलकुल चिटकलेलं नाही आहे, वरती पाण्यामध्ये तरंगत आहे. तर असंच क्रीमसारखं आपल्याला इथे ही पिठी साखर आणि घी असं फेटून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये मी घालत आहे 1 कप मैदा. तर तुम्ही या जागी 1 कप मैदा, तर अर्धा कप मैदा आणि अर्धा कप बेसन देखील घेऊ शकता. तर इथे मी 1 कप मैदा आणि अर्धा कपच्या आसपास मी ते बेसन घातलेलं आहे. तर माझ्याकडे बाहेरचं जे विकतचं बेसन असतं ते होतं, तर ते घातलेलं आहे मी. तर तुमच्याकडे जर घरचं रेडीमेड असेल ते देखील घालू शकता. 2 टेबलस्पून मी इथे बारीक रवा घातलेला आहे. थोडीशी वेलची पूड देखील घातलेली आहे. तर आता हे सगळं व्यवस्थित आपण असं मिक्स करून घेणार आहोत. आता त्याचा गोळा आपण असा मस्तपैकी स्मूथ असा गोळा बनवून घ्यायचा आहे. एकदम कडकही नाही आणि एकदम ढिलाही नाही. तर आपण जशी कणिक मळतो तसंच आपल्याला हा गोळा असा करून घ्यायचा आहे. फक्त एवढं आहे, आपण कणिक एकदम ताकद वगैरे लावून मळत असतो, तर इथे तसं न करता हलका हलका आपल्याला हा गोळा 1-2 वेळेस असा मळून घ्यायचा आहे हलक्या हाताने. आणि जर का तुम्हाला जर तिथे घी कमी वाटत असेल, जे आपण साखर आणि घीचं मिक्सचर जे बनवलेलं होतं ते कमी पडत असेल, असं जर का तुम्हाला वाटत असेल तर त्यामध्ये तुम्ही एक्स्ट्रा घी हे ॲड करू शकतात. आणि जर तसं न करता तुम्ही त्यामध्ये दूध देखील ॲड करू शकतात. तर इथे मी दूध देखील ॲड केलेलं आहे शेवटी. तर यामध्ये मी 1/4 टीस्पून खायचा सोडा घातलेला आहे. तर आता हे सगळं काही आपण असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता आपण मी जसं हाताने मिक्स करत आहे तसंच तुम्ही देखील करायचं आहे, जेणेकरून तुमची जी नानखटाई आहे ती व्यवस्थित अशी मस्त नानखटाई ही बनून तयार होईल. तर इथे मी जी पीठ असं मळून घेतलेलं आहे त्याचा गोळा असा व्यवस्थित बनत नाही आहे. तर आता त्यामध्ये मी घालणार आहे दूध. तर थोडं थोडं असं आपण यामध्ये दूध घालायचं आहे आणि त्याचा व्यवस्थित असा डो बनवून घ्यायचा आहे पिठाचा. मळलेल्या पिठाची कणिक जशी असते तसा आपल्याला इथे असा गोळा बनवून घ्यायचा आहे. तर बघू शकता मी इथे फक्त 1 टेबलस्पून असं दूध घातलेलं होतं. तर इथे नानखटाईसाठी लागणारं पीठ आपण व्यवस्थित रेडी झालेलं आहे की नाही ते चेक करत आहोत. तर बघू शकता आपण त्याचा जो गोळा आहे नानखटाईचा शेपसारखा एक गोळा बनवून मी इथे बघितलेला आहे. तर अगदी सुंदर असा त्याचा बॉल हा बनवून झालेला आहे. अगदी स्मूथ असं बॅटर आपल्याला इथे बनवून घ्यायचं आहे, म्हणजे खूपच असं एकदम कडकही नाही आणि एकदम खूपच असं ढिलंही नाही. तर इथे मी व्यवस्थित असा त्याचा गोळा हा बनवून घेत आहे आणि त्याला नानखटाईचा असा शेप देखील देऊन देत आहे. बघू शकता आपण. तर या पद्धतीने आपल्याला हे नानखटाईच्या शेप याला द्यायचा आहे. तर अशीच तुम्हाला जर का मोठी हवी असेल किंवा खूपच छोटी हवी असेल त्या हिशोबाने तुम्ही इथे नानखटाईचे असे छोटे छोटे म्हणजे पेढ्यासारखे असे छोटे छोटे बॉल बनवून घ्यायचे आहेत. आणि जर का तुम्हाला हाताने नसेल जमत तर तुमच्याकडे जर खोलगट असा चमचा असेल किंवा एखादा स्पून असेल तर त्याच्याने तुम्ही असं बनवू शकतात. तर इथे मी तसंच केलेलं आहे. पण काय झालेलं की मी हे जे बॉल बनवलेले होते तेव्हा ते खूपच जवळ ठेवले होते, तर ते एकदमच पसरट झालेलं आणि सगळं एकमेकांना चिटकलं होतं. तर तुम्ही तसं नका करू. बघू शकता आपण अगदी चिटकलेलं आहे एकमेकांना. तर तुम्ही तसं न करता खूपच लांब लांब ठेवायचे आहेत. जास्तीत जास्त 4 किंवा 5 एवढंच ठेवायचे. जास्तीचे तुम्ही त्यामध्ये नानखटाईची अशी हे
जे पेड्यासारखे बॉल्स बनवले ते जवळजवळ न ठेवता असे ठेवायचे आहेत. मी 4 ठेवलेले आहेत. बघू शकता आपण किती सुंदर असा सुरेख असा टेक्स्चर आलेला आहे त्याला आणि त्याची टेस्ट देखील एकदम सुंदर आलेली आहे. तर तुम्हाला माझी ही नानकटाईची रेसिपी कशी वाटली नक्की मला फीडबॅकमध्ये कळवा आणि त्याचबरोबर माझ्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.